ही काय वेळ झाली काय यायची? अगं खा आता गपचूप. काय खा? आधी तर 9चं जेवण 11ला आणलेस आणि जरा उशीर आणायचं नाहीस वे, म्हणजे सकाळचा नाश्ताच झाला असता. खा माझी आई. एकतर गुपचूप त्या म्हातारीचा डोळा चुकून आली. म्हातारी दारातच बसली होती. कशी आली ना ती माझी मलाच माहिती. वय ग मम्मी, गावातले बोबाटा झाला नाही ना? नाही, अजिंक्य कुठे आहेत ग? अजिंक्य आणि तुझा पप्पा दोघं बी तुला शोधत बसतात गावभर. मी घर सोडून गेले म्हणल्यावर अजिंक्यना काय वाटलं? अगं पक्क घाबरल्यात. म्हणलं जेडीला शोधल्याशिवाय परीक्षेलाच बसणार नाही. काय म्हणलं होतं मी? नाक दाबलं की तोंड आपोआप उघडणारच. आणि चिठ्ठी वाचून काय म्हणले अजिंक्य? अगं चिठ्ठी वाचून म्हातारीन ती दोघं बी गार पडलेत. तू चिठ्ठी ठेवून गेलीस ती सांगायचं नाहीस वय मला. नशीब सापडली त्यांना. अगं त्यांना सापडावी म्हणून तर महाराजांच्या मूर्तीजवळ ठेवली ना. अजिंक्यांना पण जरा कळू दे की त्यांच्यामुळेच होतंय सगळं. अगं तुझी चिठ्ठी वाचून मला बी थोड्या वेळ वाटलं खरंच पळून गेलीस का काय. चिठ्ठीत त्यांचं नाव लिहिलंस ना ती बरंच केलंस. अगं म्हणून तर नाव लिहिलं ना. चल बाई जीवन घेऊ. मम्मी, तू जेवली नाहीस वे? अगं घरात कोणच जेवलं नाही, त्याच्यासमोर मी कशी जेवणार. म्हणून मी माझा बी डबा इकडेच घेऊन आले. बरं केलंस बघ. जिजीनं लय गोंधळ घातला असेल ना घरात? अगं म्हातारी नुसती रडतीये, दोन्ही डोळ्यातनं घळाघळा पाणी आणि सारखं माझी जेडी माझी जेडी असं चालू आहे बघ. अगं पण मम्मी, मला तर पप्पांचं लय टेन्शन आलंय बघ. तू नको घेऊ त्यांचं टेन्शन, मी बघते काय ते. आणि अजून एक दिवस तुला इथं राहावं लागेल बरं का. ए मम्मी, नाही बाई. आधी तिथं कसला तरी कुबट वास येतोय. मला तर उलटी आल्यासारखं होतंय बघ. अगं फक्त उद्याचाच दिवस बाई जेडी. उद्याचा दिवस संपला ना की बघ आपलं चांगलं दिवस सुरू झालं म्हणून समज. ज्या आर्मी पायी त्यांनी अख्ख्या गावासमोर शोभा केली ना त्या आर्मीत त्यांना भरतीच होऊ देत नाही बघ. तू थोडी कळ काढ. आता बघूच अजिंक्य आर्मीची परीक्षा कशी देतात. जम्या ए जम्या सोने दे ना यास्मीन. रे उठकी. जम्या ते काय चाललंय. कुछ नाही. कोण आहे? मामी, होय मामी. आप इधर क्या कर रही है? मी बी तोच प्रश्न विचारते. तू काय करतेस इथं. ते मी इथं सिक्युरिटी करतोय. भैयाने सांगितलंय. अशी झोपून. अरे तुला कोणी उचलून दिलेलं बी कळायचं नाही. अशी सिक्युरिटी देतात का. सांगू का भैयांना. अहो नको नको, भैयाना काही सांगू नका. भैयाना जर कळलं ना मला लय हानत्याल. ते जरा आग लग गई थी. जम्या पुन्हा जर डोळा लागला ना तर भैया डोळा काढून घेतील. समजलं का. हा अरे दिलेलं काम नीट करावं माणसानं. नीट लक्ष ठेवायचं. ठीक है. पण मामी, आप इधर क्या कर रही है? ह्योच प्रश्न एकदा भैया साहेबांना जाऊन विचार. ह्याचं बी उत्तर तेच देतील. होबलक. भैया साहेबांना काय विचारायचंय त्यात. आणि भैयानं जर विचारायला गेलो आणि भैयांना जर कळलं मामी इथं आली होती तर माझंच अवघड होईल. समाधान्या कुठे जेडी. समाधान्या अरे मी काय विचारत्या. अजून नाही सापडली. गावात बघितलं का सगळीकडं. अगं अख्खा गाव पालता घातला, कुठंच नाही. कुठे गेली असेल माझी पोरगी. असेल इथंच कुठेतरी. डोक्यात राग येतोवर थांबल, शांत झाला की येईल माघारी. अरे पण रागाच्या भारत काय करून घेतलं तर. नाही नाही, जेडी तसं काय करणार नाही. अरे सगळीकडे बघितलं का पण तुम्ही. अगं होय. आजा अरे फोन तर तिला लावून बघ की लागतोय का. नाही लागत, मगाचपासून करतोय. जे जे
पुष्पा कुठे आहे? अरे तिच्या पण जीवात जीव नाही. ती कुठेतरी मागं बघायला गेली तिला. अरे तिची एखादी मैत्रीण माहितीये का तुला? तिच्या घरी तरी जाऊन बसलीये का ते तर बघितलं असतं. आता मामीने तिच्या 4-5 मैत्रिणींना विचारलं ना फोन करून, नाहीत त्यांच्याकडे. कुठे गेली काय माहित. आता जेडीच्या कार्यक्रमाला मी इथं थांबून काय करणार आहे? अजिंक्य आत्ता जाता येणार नाही तुम्हाला. मामी, हाऊ यू लास्ट चान्स आहे माझा. आता परत कधी परत येणार काय माहिती. जेडे जेडे कुठे व जेडी? अगं सगळ्या गावात शोधलं, कुठंच नाही. अहो कुठे असेल माझी पोरगी? काय केलं असेल तिनं? इतके दिवस मन मारून जगत होती, सगळ्या गावात असं झालं तिचं. एक दिवस हे सगळं व्हायचंच होतं. घरातल्या एकाला मी काळजी नाही तिची. काय झालेलं बिलेलं नाही, उगाच काहीतरी बोलू नकोस. स्वतःच्या पोरीची काळजी नसती वय. अहो घरात एवढा तमाशा झाला, एका शब्दाने तरी विचारलं का पोरीला काय वाटलं म्हणून. जयडे आपलं चुकलंच, आपण चुकीच्या माणसाकडनं अपेक्षा केलं. पुष्पे जरा हळू, शेजारी पाजारी गोळा होत्याल. याचा विचार त्या दिवशी नाही आला कुणाच्या मनात. तुमच्यामुळे झालंय सगळं. पोरीच्या मनासारखं काय म्हणून नाही. काय केलं असेल माझ्या जयडीनं? हे बघ, काय वावगं करणार नाही ती. राग गेला की येईल माघारी. वय, तुम्हाला सांगून गेली ना ती. अजिंक्य तुम्ही तरी सांगा, काय चुकलं होतं माझ्या पोरीचं? पुष्पे, आता एक शब्द जरी तोंडातनं काढला ना तर मुस्काड फोडून सांगून ठेवतो. उगाच काहीतरी कांगाव करू नकोस. अरे तिचं आईचं काहीच आहे समाधान या. होय, पण दुःख काय त्याला एकटीलाच झालंय वे. आम्ही पण जेडीला शोधतोय की. अख्खा गाव पालता घातला. अख्खं गाव पालतं घाला नाही तर जग पालतं घाला, काय उपयोग आहे? साखरपुड्याच्या कार्यक्रमात एवढा तमाशा केला नसता ना तर ही येळच आली नसती. कसली येळबीळ आलेली नाही. काय होणार नाही आपल्या जेडीला. आपण एक काम करूया का? पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट करूया का? हा द्या की, म्हणजे अजून इज्जतीचा पंचनामा होऊ द्या. अगं जेडीच्या काळजीपोटीच बोलतोय तो. आता काळजी करून काय उपयोग आहे? सगळ्यांनी सांगून ठेवते, माझी पोरगी जर सापडली नाही ना तर कुणालाच सोडणार नाही मी.